धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः. दुसरे चरणा संतारिया, सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. देवा अहो स्वामी देवा, तुम चाला चरणा, चला चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. वर्णव रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम. काय माझी वाणी मानेल संतासी,
रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली वैराग्याचे महामेरू जगद्गुरू श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा भक्ती उत्सव. हा भक्ती उत्सव भगवान प्रभू रामचंद्राच्या जयंतीच्या निमित्ताने चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी करंजाळा यांच्याद्वारा आजची ही सेवा दुसऱ्या दिवसाची माझ्याकडे आलेली आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गायक वादक गुणीजन मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज मस्के, शरद महाराज काळे, दिलीप महाराज सटाले आदी करून सर्व परिचित अपरिचित, त्यामध्ये आमचे महादेव महाराज वैद्य, अनेक रथी महारथी ज्ञानेश्वर माऊली शिंदे आणि सर्व माझ्या मागे उभी असणारी सर्व गायक वृंद मंडळी आणि डाव्या हाताला जे मृदंगमणी आहेत ते आपल्या गावचे सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज वैद्य है ना. वैद्यात वैद्य गजानन वैद्य, फार आवाज हात चांगला आहे महाराज वैद्य महाराजाचा. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमती माता भगिनी सर्व ग्रामस्थ मंडळी करंजाळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सांगावयाला मला आनंद वाटेल की मी अनेक गावामध्ये कीर्तनाला फिरतो, पण आपल्या गावातल्या श्रोत्यासारखे श्रोते मला कुठं पाहायला मिळाले नाही. असे श्रोते पुढं बसलेले असतात की ज्यांना आता कीर्तनसुद्धा सुधरू शकत नाही. नाही का कळलं? कीर्तन झाल्यावर कळेल की ज्यांना आता कीर्तन ऐकून ऐकून एवढे ऐकलेले असतात कीर्तनं, आता त्यांच्या पुढं कीर्तन सांगून तिळमात्र फायदा नाही. असे पार रामावतारातले माणसं पुढं असतात, रामावतारातले. पण आपल्या गावामध्ये कौतुक करावं आपल्या गावाचं. अगदी बालगोपाळ मंडळी ज्यांना संस्काराची गरज आहे, त्यांच्या जीवनासाठी नितांत आवश्यकता आहे या संस्काराची, आणि ते संस्कार फक्त या धर्ममंडपातच मिळू शकतात. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आपल्यासमोर अभंग मांडलेला आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये
दैवी संपत्तीचे काही लक्षणं आलेली आहेत. आणि एकूणच जर भगवद्गीतेचा विचार केला तर सगळ्या गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये बरीच लक्षणं संताची आलेली आपल्याला पाहायला आढळतात. संताचे लक्षणं भगवद्गीतेत येण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं. गीता ही कुठे निर्माण झाली? युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये भगवद्गीतेचा जन्म होतो. युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये अर्जुनाला आपल्या हातातलं धनुष्य फेकून देणारा अर्जुन त्याला कर्मपरायण बनवण्यासाठी आहे का नाही, कर्तव्य परांगमुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्यपरायण बनवण्यासाठी भगवद्गीता. आणि कर्तव्यपरायण बनवित असताना भगवंतानं संताचे लक्षणं सांगणं, महात्म्याचं वर्णन करणं, खरं तर तिथला तो विषयच नव्हता. मग का आला? त्याचं कारण आहे की देवालाच स्वतःला संताचा महिमा गायला फार आवडतो. विठ्ठल विठ्ठल. कुठे कुठे संताचा महिमा गायला देवाने, कुठे कुठे संताची लक्षणं सांगितले, कुठे कुठे संताचं अशा पद्धतीनं वर्णन केलं. मग ते स्वरूपाचं असेल, गुणाचं असेल. कुठे संताला गुणातीत हे नाव दिलेलं आहे, कुठे स्थितप्रज्ञ नाव दिलेलं आहे, कुठे कुठे या ठिकाणी आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये संताची काही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते लक्षणं भगवद्गीतेतल्या 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम आदी करून 26 गुणकुसुमाची माळा ज्याच्या गळ्यात घालायला पाहिजे त्या भगवत भक्ताच्या लक्षणाचं वर्णन आलेलं आहे 16व्या अध्यायात. आणि त्यातलेच काही लक्षणं या ठिकाणी महाराज संताचं वर्णन करताना वापरतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थातच संताचे लक्षणं जिथे जिथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. संताचे लक्षणं सांगणारे अनेक अभंग आहेत तुकोबरायचे. कुणाला संत म्हणायचं? मला म्हणायचं ते अभंगाचं निर्माण कशासाठी झालं तर ते लक्षणं आपल्याही ऐकणाऱ्याच्या अंगी बाणावेत अशी अपेक्षा तुकोबरायची आहे बरं का. संताचं खरं तर महाराज वर्णन करतात अनेक अभंगात. संताचं वर्णन करायला संतच लागतो म्हणतात. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळ, तरीच महिमान येईल घेण्यासाठी स्वतः संत झालं पाहिजे. आणि संत होण्याकरता संताचे लक्षणं अंगीकृत केले पाहिजे. संताची लक्षणं अंगी बांधल्याशिवाय संतत्व येत नाही. किंबहुना त्याकरताच हा सगळा खटाटोप आहे. मग मी विचार केला कोणता अभंग घ्यावा. तर एक ज्ञानोबरायची ओवी मनामध्ये होती. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनिवानावे ऐकावे तेची सदा. त्याच्यामुळं हा अभंग. विठ्ठल विठ्ठल. खरं तर या भूतलावरती या अवनीवरती येणारे 3 जण आहेत. 3 जण इथे येतात आणि जसं येतात त्या पद्धतीनं इथून जातात. येतानाही आपापला वेगळा वेगळा मार्ग आहे. येण्याचा मार्ग वेगळा वेगळा आहे.
येणं सगळ्याचं सारखं नाही. देव येतो, संत येतात आणि जीव येतो. देव येतो ते संताच्या इच्छेमुळे येतो, संताच्या इच्छेमुळे येतो. परेच्छा प्रारब्ध म्हणतात त्याला. संत येतात ते स्वेच्छेनं येतात, मज्जानं येतात. जेव्हा यावं वाटलं तेव्हा येतात आणि जेव्हा जावं वाटलं तेव्हा जातात. कशावरून? महाराज स्वतः म्हणतात, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. येताल जगशिका पाठविला ये लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. हो स्वतःहून येतात म्हणून तुकोबराय सांगतायत. आलो म्हणे तुका. आलो म्हणणारा माणूस स्वतंत्र की परतंत्र? स्वतंत्र. आलो म्हणणारा माणूस स्वतंत्र आहे. मग देव आला का? नाही. अनिला ही रूपाबळे, अनिला ही रूपाबळे, अनिला ही रूपाबळे, अनिला ही रूपाबळे. करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, बर्वे झाले शरण गेलो, बर्वे झाले शरण गेलो. देव आला संताच्या इच्छेमुळे. संत आले स्वतःच्या मर्जीनं. आपण दोघांचं पाहिलं. देव आला परेच्छा प्रारब्ध, संताच्या इच्छेमुळं आला. संत आले स्वेच्छा प्रारब्ध. आता राहिला फक्त जीव. जीव आला अनिच्छा प्रारब्ध, त्याची बिलकुल इच्छा नाही इथं येण्याची, पण यावंच लागतं महाराज. कशामुळं? 3 कारणामुळे. जीवाला 3 कारणामुळे जन्माला यावं लागतं मंडळी. पहिलं कारण आहे उरलेलं कर्म भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. अगा कर्मी जै उरावे, तैतिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. दुसरा कारण नंबर 2, शांतीब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात की जन्म जीवाला घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. झाली अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, हरिमुखी गाता कोणी जिंदा, हरिमुखी गाता कोणी जिंदा. त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, हरिमुखी गाता हरी गाता, हरिमुखी गाता हरी रूपा. अंतकाळाच्या वेळेला जर एखादी वासना जीवाची गुंतलेली असेल कशामध्ये, तर त्याला जन्माला यावं लागतं. मला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. सगळ्याला इतिहास माहीत आहे. जडभरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. सर्व संग परित्याग करून राज्य वैभवाचा, सगळ्या वैभवाचा त्याग करून राजा जंगलामध्ये गेला. पण जंगलामध्ये गेला तो केवळ आत्मोन्नतीसाठी, आत्मकल्याणासाठी.
अनेक ग्रंथ सोबत होते. ग्रंथाचं चिंतन करीत असताना एका हरिणाची भेट झाली, एका हरणाच्या पाडसाची भेट झाली. ते लहानाचं मोठं होत असताना त्याच्यात जीव गुंतला महाराज. वासना त्याच्यात गुंतली, माझं पाडस, माझं पाडस. आता याचं होतं का ते? पण घाला तो घातला वासनेने, नाथ महाराज म्हणतात. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतायत की तरी तपोबळी जन्मधरी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. म्हणजे वासनेमुळं जन्म घ्यावा लागतो. आणि तिसरं कारण सांगितलं महाराजांनी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. सुंदरपैकी मनुष्य देह मिळालाय, आता तरी त्यानं या येरझारातून बाहेर पडावं. पडावं की नाही पडावं? सुंदर असा देह देवानं दिलाय, तरीही माणसं सुटायचा मार्ग अवलंबित नाहीत. जास्त गुतू गुतू मरायचंच पाहायला लागले. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीचा हा एक भाव आहे. संत या ठिकाणी येतात मंडळी, तर ज्या पद्धतीनं येतात, कशी येतात? स्वेच्छेनं येतात. बघा, म्हणून तर देवाची जयंती बरं का, वेगळ्या वेगळ्या मार्गानं येतात. त्यांचा जन्म वेगळा वेगळा आहे. देव जन्म घेतो तो कसा घेतो? अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव प्रगटला हा राघव. आहे की नाही? देवाचा जन्म म्हणजे दिव्य आहे. देवाचं कर्मही दिव्य आहे. भगवान अर्जुनाला सांगताय जन्म कर्मच मे दिव्यम. अशा पद्धतीचा जन्म देवाचा आहे, म्हणून देवाची जयंती. संताचाही जन्म मोठा आनंददायक आहे, गोड आहे. संताचा जन्म संत तुकोबाराय सांगताय, येता गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. दोघंही योनीचा अयोनी संभव आहे. पण संत महात्मे गर्भवासाचं दुःख भोगतात आणि योनीद्वारे त्यांचा जन्म होतो. पण देवाचा जन्म सांगितला नाही तसा. जन्म देवाचं प्राकट्य आहे. तुम्ही बघा, भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या पुढे प्रगट झाले 8 वर्षाचं रूप घेऊन. एकदम प्रगट झाले. का जन्म झाला? नाही, प्रगट झाले. आणि रामचंद्र प्रभूसुद्धा कौशल्या मातेच्या पुढे एकदम मांडीवर बसले येऊन. तिथेही 8 वर्षाचं रूप घेतलं. 8 वर्षाचे प्रभू रामचंद्र जेव्हा रूप घेतात, प्रगट होतात, तेव्हा कौशल्याचे उद्गार आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, येणे स्वरूपे रघुनाथा, तुझ येथे प्रगट होता, माझा पुत्र तू हे कथा, लोकी सर्वथा मानेना. कोण म्हणेल तुला माझं लेकरू? मग भगवान बोलले, काय झालं आई? तुझं लेकरू तर होऊन आलो. मग आई कौशल्या माता म्हणते, एवढं घोडमा असतं का कुठं लेकरू? जन्मता प्रसंगी. म्हणले कसं असतं? लहान असतं. देवाला लहान व्हायला शिकवतात संत महाराज. काय पावर आहे संताची. आणि भगवान लहान होतात. लहान झाल्यावर नाथ महाराज लिहितात, वचन ऐकोनी तत्काळ, श्रीराम स्वय झाला बाळ, बालार्क प्रभा सुनीळ, सुख कल्लोळ जननयना. सुंदरपैकी रूप घेतात. याला म्हणायचं अयोनी संभव. विठ्ठल विठ्ठल. पण संत महात्मे मात्र स्वतःच्या मनमर्जीला येईल तेव्हा येतात. जसं रूप घ्यावं वाटेल तसं घेतात. कोणत्याही यातीमध्ये ते जन्म घेऊ शकतात. का तर ते स्वतंत्र आहेत. देव पण स्वतंत्र नाही आणि जीव तर नाहीच नाही. संत येतात, जसं मनमर्जीनं येतात तसं जाताना सुद्धा पहा कसे जातात. आता नुकताच षष्टीचा उत्सव संपन्न झालेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सगळ्या पैठण क्षेत्रामध्ये बातमी पसरली, नाथ महाराज गेले म्हणल्यावर सगळी भावकी गोळा झाली. भावकीच लागती ना, वाट लावायला लागली. मग भावकी गोळा झाली. पाहुणे रावळे सगळ्याला निरोप दिला. सगळे आले आणि मग 2 पाहुणे खांदेकरीन, 2 भावकीतले माणसं. भावकीतल्या माणसामध्ये मनात आलं कोणाच्या तरी दोघापैकी एक जणाच्या मनात आलं, हे नाथराय जन्मभर आमच्याशी वागले, पण शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं की नाही. नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज म्हणले, उतरा खाली, आम्हाला नाही जायचं तुमच्या खांद्यावर. डायरेक्टच. का?
तर ते जसं येण्यामध्ये स्वतंत्र आहे तसं जातानाही ते स्वतंत्रतेनं जातात. दुसऱ्या वेळेस गेले नाथ महाराज. दुसऱ्या वेळेस गेल्यावर एका बाईला आपल्या लेकीला सासरी पाठवायचं होतं, येती जातीला पाठवायचं होतं. बिचारी नुकतंच लग्न झालेलं आहे आणि सासरी जाण्यासाठी उतावीळ झालेली आहे. आणि आता आईनं, बाप नसल्यामुळे आईनं सगळा तिचं काय पसारा असेल तो सगळा विकत आणलेला आहे. कोट असेल, गादी असेल, काय असेल, आणि सगळं पाठवणीसाठी अनुकूल वातावरण झाल्यावर एक तिथी निवडली, एक दिवस निवडला. आणि त्या दिवशी नेमकं सकाळी ठराव की आता उद्या लेकीला पाठवायचं. आणि सकाळीच बातमी पसरली दुसऱ्यांदा की नाथ महाराज गेले. आता नेमकी त्यांच्या भावकीतलीच ती बाई होती. ती बाई मनातली मनात म्हणली, ह्या नाथाला काय बरं टाईमच नव्हता का बरं मरायला. मग आपली लेक आता सासरी नांदायला चालली, पहिला दिवस आहे आणि नाथाने मग आजचाच दिवस कशाला निवडावं बरं. नाथ महाराज जागे झाले, असे भीतीला टेकून बसले होते. आता उचलायचंच बाकी होतं. पण नाथ महाराजांनी डोळे उघडले आणि जवळच्या माणसाला, आपलं घरामध्ये चालणाऱ्या माणसाला बोलवलं, इकडे त्या ठकूबाईला जाऊन सांग, तू ही लेक चांगली आनंदानं वाटलं म्हणा, आमचं आम्ही केव्हा बी जाऊ. याला म्हणायचं संत. स्वतः मर्जीनं येतात आणि आपल्या मनाला येईन त्या दिवशी जातात. मग एक दिवस नाथाने निवडला, तो दिवस म्हणजे षष्ठीचा. षष्ठीच्या दिवशी सगळ्या भजनी मंडळीला, वारकऱ्यांना बोलावलं नाथाने आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन करीत पांडुरंगाचं नाव घेत गोदावरी मातेच्या काठावर नाथ महाराजांनी आपला देह विसर्जित केला. पाण्यामध्ये देह असा हळूहळू हळूहळू नाहीसा झाला. आणि त्या ठिकाणी बाहेरचा नाथ जे म्हणतो आपण ते मंदिर आहे. म्हणजे संत येतात स्वेच्छेनं, जातात स्वेच्छेनं. मग प्रश्न एकच शिल्लक राहिला, येतात कशामुळे? त्याचं उत्तर महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. माझ्या उपकारासाठी Oh my God!